राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत। रुपालीताई, पुण्यातील ही दुसरी घटना आपण पाहतोय। कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलंय। स्वारगेटचंच प्रकरण आता हे ताजं असताना राज्यभरामध्ये याचे आपण पडसाद पाहतोय। तीव्र नाराजी व्यक्त होतीये, निषेध व्यक्त होतोय आणि आता ही दुसरी घटना घडतीये। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आता। महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न खरंच आता जरा या सगळ्या घटना बघता अत्यंत गंभीर झालेला आणि पुण्याला शर्मेने मान खाली घालावी लागते। मुळामध्ये याच्यामध्ये जी महिला कॅबमधनं उडी मारून म्हणजे प्रसंग धाव तिने ओळखून काय तिला त्या कॅब चालकाने अश्लील हावभाव केले, तो तिच्यावर अतिप्रसंग घडू नये म्हणून त्या भगिनीने उडी मारून तक्रार दाखल केली। मला वाटतं हे कालच्या स्वारगेटचं ही घटना घडायच्या आधीची घटना आहे। परंतु अशा घटना होत असताना महिलांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार करणे किंवा ज्या भागात ज्या आहेत तिथे त्या रोडवर आरडाओरडा करणे, लोक जमा करणे, स्वतःच्या मदतीसाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे। एक लक्षात घ्या, गुन्हा झाल्यानंतर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्यात येते, गुन्हा दाखल होतो, अटक करण्यात येते। परंतु पोलिसांची सुद्धा आपल्याला पेट्रोलिंग म्हणजे पोलिसांचं पोलिसिंग आता वाढवणं गरजेचं आहे। ज्या ज्या पोलीस स्टेशनचे पीआय आहेत त्यांनी त्यांच्या भागामध्ये पेट्रोलिंग होणं, त्यांच्या भागामध्ये जी काही लोक राहतात त्यांची माहिती ठेवणं, त्यांच्या भागातले सीसीटीव्ही तुमच्या पोलीस स्टेशनशी कनेक्टेड ठेवले आणि पहिले आहेत ना हे गल्ली गल्लीत बसणारी जी टोळकी आहेत ना पोरं की जी सतत बसलेली असतात किंवा कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांचं बसस्थान बसलेलं असतं आणि मग तिथं पत्ते चालतात, जुगार चालतात, त्यांच्या नको त्या गोष्टी चालतात, हे सगळं बंद केलं। रुपालीताई, याआधी आपण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा फोन घेतला होता, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली होती। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पोलिसांचाच कुठेतरी धाक राहिलेला नाहीये किंवा पोलिसच आता यामध्ये पुढाकार घेत नाही, त्यामुळे या सर्व घटना आता समोर येताना पाहायला मिळतात। नाही, लक्षात घ्या आपले कायदे खूप स्ट्रॉंग आहेत आणि पोलीस त्याच्या कालच्या प्रकरणात त्या मुलीने जेव्हा काल सकाळी तक्रार दिली तर त्या जो आरोपी अनोळखी तो आयडेंटिफाय केला, त्याला अटक करण्यासाठी त्याचं फुटेज सगळीकडे प्रसारित केलं आणि तो लवकरच अटकेमध्ये असणार आहे। त्याच्यामुळे पोलीस कधी करू शकतात, पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर करू शकतात। आता प्रश्न उभा राहिलाय की हे गुन्हेच घडू नये म्हणून आपण प्रतिबंधक कारवाई, कारण का कालच्या घटनेतला जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार होता, चेन स्नॅकर होता, चोर होता, जर्सी होता। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या महिला सुरक्षित करण्यासाठी सर्व सामाजिक समाजसेविका असतील किंवा सर्व राजकीय जे आमचे बंधू असतील यांनी सगळ्यांनी एकत्रित करून आपलं शहर जपलं पाहिजे। कुणी एकावर आपल्याला ती टाकून उपयोगाचीच नाही, कारण का पोलिसांना सुद्धा कायद्याने मर्यादा आहेत। समजा पोलिसांनी कुणाला शिक्षा दिली, रुपालीताई, कधी कधी अशा काही घटना असतात की महिला तक्रार करतात, मात्र त्यानंतर त्या आरोपीवरती कारवाई होते किंवा ते आरोपी जामिनावर सुटतात किंवा एका शिक्षा भोगल्यानंतर ते बाहेर पडतात आणि सूट उगारतात, तर अशा सुद्धा या घटना काही काही समोर येतात, त्यावेळेस काय आपण सांगाल? ज्यावेळी अशा घटना घडतात एक लक्षात घ्या, महिलांनी न घाबरता तर पहिली तक्रार करणं गरजेचं आहे। जामिनावर तो कधी सुटतो, जेव्हा तो जेलमध्ये जाऊन महिना 15 दिवस ज्या पद्धतीचा गुन्हा आहे त्याच्यानुसार नंतर सुटतो, लगेच सुटत नाही। पण तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते त्या आरोपीला ती पोलीस कस्टडी, ते जेल, नरक यातना असतात। तुम्ही असं समजू नका की पोलीस तिथं फार त्यांना चांगली, कारण का प्रत्येक पोलिसाचे डिपार्टमेंट वेगवेगळे, अटक झाल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत जातो, न्यायालयीन कोठडीमधले पोलीस वेगळेच, ते काही सतत एका पोलिसांच्या संपर्कात नसतात। त्याच्यामुळे जो परत वार करतो किंवा परत ही घटना करण्याचं करतो तो विकृत गुन्हेगार असतो। त्याच्यावर सुद्धा आपण रितसर अर्ज तक्रार देऊन त्यांचा बेल कॅन्सल करू शकतो, त्यांना 1-1 वर्षासाठी जेलला टाकू शकतो। या पोलिसांच्या वायनरी पॉवर आहेत ना, पण आपणही तक्रार द्यायला तिथं जायला पाहिजे आणि महिला सुरक्षिततेच्या बाबतीत तो नो कॉम्प्रोमाइज। आता ही झाली सरकारची आणि प्रशासन पोलिसांची भूमिका। मी पुढे जाऊन आता महिला म्हणून सांगते, महिलांना तुम्ही स्वतः सक्षम राहिलं पाहिजे।
तुम्हीच दुर्गा, तुम्हीच काली, तुम्हीच सरस्वती आहात, कोणीतरी रक्षण करायला येणार. म्हणजे मी या महिलेचं कौतुक करेल की तिने उडी मारून 2 किलोमीटर पोलीस चौकीमध्ये गेली. तिच्यावर अतिप्रसंग होण्याच्या आधीच तिला लक्षात आलं की आपण ज्या गाडीत बसलेलो ती व्यक्ती चुकीची आहे. तेवढं प्रसंग धावून ठेवणं गरजेचं आहे. आपण आपली रक्षा करण्यास सक्षम बनूया आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर जबर शिक्षा त्यांना देऊया. जी, त्याच्याशिवाय धन्यवाद हे रुपाली आटोक्यात ताई येणार आपण नाही. दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.